पाहता थोडंसं व्हेक्टर इन 2D, व्हेक्टर इन 3D, 3 डायमेन्शनल सिस्टीम वगैरे ह्या गोष्टी काही समजून घ्यायच्या. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल, म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर असला तर एखादा पॉईंट, तर आपण व्हेक्टर कसा रिप्रेझेंट करतो ते ह्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर एम आणि एन हे 2 पॉईंट घ्यायचे आपल्याला. त्याचे कॉर्डिनेट्स 1 0 आणि 0 1 असे घ्यायचे. म्हणजे हे डिस्टन्स 1 आहे, हे डिस्टन्स पण 1 आहे. आणि हा पी हा कुठलाही एक पॉईंट आहे प्लेनमधला, एक्स वाय प्लेनमधला. एक्स कॉमा वाय त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. आणि मग आपण 2 युनिट व्हेक्टर डिफाईन करायचे आहेत, आय कॅप आणि जे कॅप, किंवा त्याला आपण नुसतं आय आणि जे सध्या वाचू. इथं लिहिताना कॅप लिहायचे ॲज ओ एम बार इज इक्वल टू आय अँड ओ एन बार इज इक्वल टू जे. पण हे जर असं जोडून घेतलं तर एक पॅरेलोग्राम तयार होतं. पॅरेलोग्रामनुसार ओ पी बार आपल्याला माहिती आहे ओ एम बार प्लस ओ एन बार असतंच. एक 2 स्केलर वेक्टर तिथं एक्स आणि वाय येतात, त्याच्यावरून ओ पी बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे हे आपल्याला ॲडिशन मिळून जातं. हे झालं प्लेनमधलं किंवा 2D रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. ह्याच्याऐवजी जर अजून इकडे एक झेड ॲक्सिस असला असता या पद्धतीनं, तर त्याला 3Dमध्ये कसं रिप्रेझेंट केलं असतं आपण, ओ पी बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के या पद्धतीनं. तर ही 3D कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हा एक्स ॲक्सिस घेतला आहे, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. आणि हा स्पेसमध्ये कुठंतरी पॉईंट आहे एक्स कॉमा वाय कॉमा झेड स्पेसमध्ये. याचा अर्थ समजा तुम्ही रूम तुमची जी असते त्याची जर 3 भिंती घेतल्या, तर हा समजा आपला ग्राउंड फ्लोअर आहे, म्हणजे खालची जमीन आहे एक्स ओ वाय, ही एक वॉल आहे आणि ही तिसरी वॉल आहे. आणि हा पॉईंट घरात कुठंतरी तुमच्यामध्ये आहे, म्हणजे तो स्पेसमध्ये आहे. मग हा जो काही कोऑर्डिनेट असतो, ह्या कोऑर्डिनेटचे स्पेसमधल्या त्याचे पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स असतात एक्स कॉमा वाय कॉमा झेड. म्हणजे याच्यावरून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला तर तो येणारा पॉईंट, वाय ॲक्सिसवर टाकणारा आणि झेडवर टाकलेला. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट इन स्पेस आर पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड. तर कोऑर्डिनेट ॲक्सिसवर जर तुम्ही त्याच्यावरून जर परपेंडिक्युलर टाकलेला, तर त्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असतील, समजा इथून आता इथं सरळ तुम्हाला लक्षात येतं, असा मी पी वरून हा ओ वायवर परपेंडिक्युलर टाकला, तर हा जो काही पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट्स काय असतील. तसंच एक्सवर टाकल्यावर, झेडवर टाकल्यावर, तर ते आता पाहायचं आहे. एक्स ॲक्सिसवर जर एखादा आपण परपेंडिक्युलर टाकला आणि तो जर पॉईंट घेतला, किंवा कुठलाही एक्स ॲक्सिसवर जर पॉईंट घेतला आपण, तुम्हाला फक्त सांगण्यासाठी हे परपेंडिक्युलर सांगितलेलं आहे, त्याला आपण ए म्हणलं, तर त्याचं एक्स कॉर्डिनेट तुम्हाला एक्स असेल, वाय कॉर्डिनेट काय असेल, कारण की इथून जर आपण वाय ॲक्सिसकडे पाहिलं तर 0 भेटेल, आणि झेड पण काय असेल त्याच वेळेस 0. म्हणजे ज्या ॲक्सिसवर तो पॉईंट असेल त्या ॲक्सिसचाच फक्त कोऑर्डिनेट घ्यायचा, इतर 2 ॲक्सिसचे कोऑर्डिनेट काय घ्यायचे, 0 घ्यायचे. ह्या अशा पद्धतीने ह्याला लक्षात ठेवता येतं. म्हणजे एक्स ॲक्सिसवर जर पॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय घ्यायचे आपण, एक्स 0 0. वाय ॲक्सिसवर असेल तर काय होणार, मग फक्त वाय कॉर्डिनेट असेल, एक्स कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट काय असेल त्यावेळेस 0 असेल. एक्स आणि झेड काय आला 0. झेड ॲक्सिसवर जर पॉईंट असेल त्याचे कॉर्डिनेट्स काय असतील, मग 0 0 झेड. झेड हा फक्त आपण झेड ॲक्सिसवर असलेला त्याचा कॉर्डिनेट घेतला. त्यानंतर ऑन द कोऑर्डिनेट्स प्लेन्स. आता इथं जसं मी इथं म्हणलं होतं, हा एक एक्स ओ वाय प्लेन आहे, दुसरा वाय झेड वाय ओ झेड आहे, आणि तिसरा झेड ओ एक्स. हे 3 प्लेन आहेत. त्या प्लेनवर उदाहरणार्थ हा आता सध्याचा जो पॉईंट आहे तो, हे कॉर्डिनेट स्पेसमधले आहेत, वाय ओ झेडवर आहे असं जर आपण घेतलं, म्हणजेच वाय झेड प्लेनमध्ये आहे. वाय झेड प्लेनमध्ये आहे तर मग वाय कॉर्डिनेट पण असेल त्याचा आणि झेड कॉर्डिनेट पण असेल. त्याच वेळेस त्याचं जर इकडं पाहिलं आपण तर एक्सला काय घेतलं आपण तर काय मिळणार आहे तिथं 0. म्हणजे ज्या प्लेनमध्ये आहे, उदाहरणार्थ तिथं तर एक्स वाय प्लेनमधलं तुम्हाला कॉर्डिनेट पाहिजे आहे, ज्या प्लेनमध्ये तो पॉईंट आहे त्या प्लेनचा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस म्हणून एक्स वाय प्लेन तयार झालं. तर एक्स कॉर्डिनेट घ्यायचा, वाय कॉर्डिनेट घ्यायचा, याच्यामध्ये झेड येतच नाही म्हणून झेड कॉर्डिनेट काय करून टाकायचं 0. ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने हे असं लक्षात ठेवायचं.
मग वाय झेड प्लेनमध्ये जर पॉईंट असेल तर काय कोऑर्डिनेट्स असतील त्याचे 0 वाय झेड आहे की नाही. 0 हा एक्सचा असेल, वाय आणि झेड. त्याच्यानंतर झेड एक्स प्लेनमध्ये जर असेल, हा झेड एक्स प्लेन आहे, एखादा पॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील मग एक्स 0 झेड. वाय कोऑर्डिनेट त्याचा काहीही नसणार. या पद्धतीनं प्लेनमध्ये जर एखादा पॉईंट असेल 3 डायमेन्शनल मधला कुठल्याही प्लेनमध्ये तर त्याचे कोऑर्डिनेट्स अशा पद्धतीनं लिहायचे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पी किंवा कुठलाही एक पॉईंट फ्रॉम कोऑर्डिनेट प्लेन्स, कोऑर्डिनेट प्लेन्सपासूनचं त्याचं डिस्टन्स. हा समजा आपला पी आहे इथं वर आपण घेतलेला, त्याचं एक्स वाय प्लेनपासूनचं जर डिस्टन्स घेतलं, आपण त्यात ह्याच्यावर एल एम एन हे पॉईंट असे घेतले. समजा इथं एल आहे, इथं एम आहे आणि इथं एन आहे. तर मग एक्स वाय प्लेनपासूनचं जर डिस्टन्स घेतलं ह्याचं, ह्या एक्स वाय प्लेन म्हणजे इथून जर परपेंडिक्युलर टाकला खाली तर हा असा इथं येईल कुठंतरी, ठीक आहे. मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, पी एल डिस्टन्स असणार आहे, ठीक आहे. मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असं जर आपण इथे एक लाईन काढली, ह्या लाईनला इथं जर जोडलं आणि ह्याला पॅरलल लाईन जर इथं काढली तर हा एक इमॅजिनरी पॅरलोग्राम तयार होईल. आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स हे दोन्ही पॅरलोग्रामच्या फ्रंट साईड असल्यामुळे ते दोन्ही इक्वल होतील, ठीक आहे. म्हणजे हे असणार आहे झेड. मॉड्युलस झेड ह्याच्यासाठी का म्हणलेलं आहे, कारण की हे तर निगेटिव्हमध्ये सुद्धा ते खालीसुद्धा आपला त्याचा पॉईंट असू शकतो. म्हणून एक्स वाय प्लेनपासून जर डिस्टन्स काढायचं असेल त्या पॉईंटचं तर ते काय असणार आहे, मॉड झेड. लक्षात घ्या इथं एक्स वाय आहेत, एक्स आणि वाय ॲक्सिसचे एक्स आणि वाय आहेत. कोऑर्डिनेट ॲक्सिसपासून जर काढायचं असेल डिस्टन्स तर एक्स वाय सोडून द्यायचे, झेड घ्यायचा. लक्षात. कोऑर्डिनेट प्लेनपासून जर तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट पाहिजे असतील तर मग मात्र एक्स वाय घ्यायचा, 0 घ्यायचा. प्लेनवर असणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. आणि हे इथं काय करायचं, तुम्हाला डिस्टन्स घ्यायचं त्या प्लेनपासून. वाय झेड पासून डिस्टन्स असेल तर ते काय असणार आहे, वाय आणि झेड आहे, मॉड एक्स असणार, याची काही गरज नाही. एक्स झेड प्लेनपासून जर डिस्टन्स असेल तर काय असणार आहे, मॉड वाय असणार आहे. या पद्धती. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ओ म्हणजे ह्या ओरिजिनपासूनचं जे डिस्टन्स आहे ते जर असेल तर मग काय येणार, ते लेंथ ओ पी √x² + y² + z². काही नाही, आपला 11वीचा x2 - x1चा फॉर्म्युला वापरलेला आहे. 11thला आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला होता पहा, हे ओचे कोऑर्डिनेट्स काय असतात, 0 0 0. फॉर्म्युला काय असतो, √x2 - x1 (² म्हणजे हा x - 0 (² म्हणजे x² झाला. y -0 म्हणजेच y आला. z - 0 म्हणजे z म्हणजे x √मध्ये x² + y² + z². हे झालं डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम ओरिजिन. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स, कुठल्याही 2 पॉईंटमधला हाच फॉर्म्युला पहा. मी जो फॉर्म्युला तुम्हाला 11thला म्हणून सांगितला होता 2 डायमेन्शनलमधला, तो हा 3 डायमेन्शनलमधला. लेंथ ए बी, कुठलाही हा ए आहे पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 आहेत. हा बी पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट x2 y2 z2 आहेत. लेंथ ई बी काय येणार आहे, √x2 - x1 (² + y2 - y1 (² + z2 - z1 (²). हे असेल आपली लेंथ ए बी. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम कोऑर्डिनेट ॲक्सिस. मग आता हा जे काही पी आहे त्याचं कोऑर्डिनेट ॲक्सिसपासून म्हणजे इथपर्यंत इतकंच डिस्टन्स, ठीक आहे. फ्रॉम एक्स ॲक्सिसवर जर पॉईंट असतो तर आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिसवर असलेल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात, x0 0. आणि हा काय आहे, एक्स वाय झेड. मग काय येणार आहे, x2 - x1 म्हणजे 0 x - x काय असणार, तिथं 0च असणार आहे. नंतर y - 0 z - 0 म्हणजे ज्या ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स काढायचा आहे त्याचा कोऑर्डिनेट काय करून टाकायचा, सोडून द्यायचा आहे की नाही. x - x (0) आलं आहे इथं, x - x वरचा जर पॉईंट असेल तर y - 0 कारण की ते त्याचं कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 0. z - 0 म्हणजे z इथला 0च असणार आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसपासूनचं जर त्याचं डिस्टन्स काढायचं असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय करून टाकायचा, सोडून द्यायचा, 0 घ्यायचा. आणि मग पी ए डिस्टन्स म्हणजेच
त्या पॉईंटचं एक्स कॉर्ड ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे ते अंडर रूट ऑफ काय आलं वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. वाय मायनस झिरो वाय स्क्वेअर आलं, झेड मायनस झिरो झेड स्क्वेअर आलं. त्याच पद्धतीने वाय ॲक्सिसपासूनचं जर तुम्हाला ओरली लिहून टाकता येईल. आता ही बसत लिहायची काही गरज आहे का? वाय ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे वाय ॲक्सिस असल्यामुळे इथं वाय कॉर्डिनेट सोडून द्या. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस काय मिळेल फक्त झेड स्क्वेअर. मग झेड ॲक्सिसपासूनचं जर डिस्टन्स पाहिजे असेल तर काय मिळेल त्याच पद्धतीनं अंडर रूट ऑफ झेड कॉर्डिनेट फक्त हा सोडून द्यायचा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे व्हेक्टर इन 3D सांगितलं होतं आधी. जसं 2 डायमेन्शनलमध्ये तुम्ही व्हेक्टर रिप्रेझेंट करताना एक्स आय प्लस वाय जे लिहिता तसं 3 डायमेन्शनलमध्ये व्हेक्टर रिप्रेझेंट करताना काय करायचं एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के ह्या पद्धतीनं. आता कंपोनंट ऑफ व्हेक्टर्स हा जो काही व्हेक्टर आहे आपण जर ह्याला ही अल्जेब्रिक टर्म असली असती समजा तर हे जे त्याला उदाहरणार्थ 2x प्लस 3y प्लस 4z असेल तर त्यातले जे 2, 3, 4 आहेत त्या एक्स वाय झेडचे आपण कोइफिशियंट्स असं म्हणतो. परंतु व्हेक्टरमध्ये काय म्हणायचं हे आय जे के त्याच्यासोबत जे आहे तिथले कॉन्स्टंट किंवा स्केलर्स आहेत त्यांना तिथं कॉम्पोनंट्स म्हणायचं. कॉम्पोनंट्स ऑफ व्हेक्टर एक्स वाय झेड आर कॉम्पोनंट्स ऑफ ओ पी बार. म्हणजे आय जे केची जी काही कोइफिशियंट असतील त्यांना कोइफिशियंट न म्हणता व्हेक्टरच्या लँग्वेजमध्ये काय म्हणायचं त्यांना कॉम्पोनंट्स म्हणायचं. आता कुठल्याही एखाद्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड काढायची. हा समजा हा व्हेक्टर आहे आपल्याला मॅग्निट्यूड काढायची म्हणजे मॉड्युलस त्याचं अंडर रूट ऑफमध्ये काय येणार आहे तिथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता हे येतं कसं हे विचार करत बसायची गरज नाही. हे याच्यावरून येणार आहे आपल्याला इकडचं जे आहे इथून लेंथ ओ पी. इथं पण लेंथ ओ पीच दिलेलं आहे पहा आहे की नाही. म्हणजे x2 मायनस x1 y2 मायनस y1 म्हणजे x मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर झेड मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला ओ पी त्याची ती मॅग्निट्यूड. तर लक्षात ठेवताना काय करायचं त्या आय जे केची जी काही कॉम्पोनंट्स आहेत त्या कॉम्पोनंट्सच्या स्क्वेअरची ॲडिशन करून त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. म्हणजे कुठल्याही व्हेक्टरची मॅग्निट्यूड घेताना अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स आयचा कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर प्लस जेच्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस झेडच्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर. 2 पॉईंटमधून सुद्धा तुम्हाला एखादा व्हेक्टर रिप्रेझेंट करता येतो. उदाहरणार्थ हा एका पॉईंटचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1 दुसऱ्याचे x2 y2 z2 आहेत. तर ए बार आणि बी बार त्याला आपण त्यांची पोझिशन वेक्टर घेतो. लेट ए बार अँड बी बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ ए अँड बी. एचा पोझिशन वेक्टर आपण स्मॉल ए बारनं डिनोट केला जातो. बीचा पोझिशन वेक्टर स्मॉल बी बारनं डिनोट केला जातो विथ रिस्पेक्टिव्ह ओ ॲज ओरिजिन. मग ए बी बार आपण कसं लिहिणार पोझिशन वेक्टर ऑफ बी बार म्हणजे बीचा पोझिशन वेक्टर मायनस एचा पोझिशन वेक्टर पी व्ही फॉर पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. बीचा पोझिशन वेक्टर काय आहे बी बार. एचा पोझिशन वेक्टर काय आहे ए. ॲक्च्युली ह्यांची जी सबस्ट्रॅक्शन होईल ती आपल्याला प्रॉब्लेमच्या वेळेस लक्षात घ्या. तर मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार ह्या 2 पॉईंट जॉईन करून जो व्हेक्टर तयार होईल त्याची जर मॅग्निट्यूड काढायची असेल तर हा फक्त ओ पी होता म्हणून आपण इथं एक्स स्क्वेअर घेतलं. इथं काय करावं लागेल अंडर रूटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि कुठलाही ए व्हेक्टर समजा ए बार जर व्हेक्टर असेल तुमचा a1i प्लस a2j प्लस a3k तर त्याची मॅग्निट्यूड काय येणार जसं इथं तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर घेतलं होतं त्याचे कॉम्पोनंट्स काय आहेत a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. हे सगळं काय घ्यायचं आपल्याला अंडर रूटमध्ये. ठीक आहे थांबतो.